नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत बाप्पांचे आवडते उकडीचे मोदक। 1 वाटी किसलेला नारळ, अर्धी वाटी गूळ, 2 टीस्पून तूप, थोडीशी खसखस। एका पॅन मध्ये थोडं तूप गरम करून त्यात किसलेला नारळ आणि गूळ घालावा। गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मंद आचेवर परतावं। नंतर वेलची जायफळ पावडर टाकून सारण तयार ठेवावं। एका पॅन मध्ये थोडंसं तूप टाकून आपण जे तांदूळ भिजवून मिक्सर केलं होतं ते टाकायचं आणि हळूहळू ते ढवळत राहायचं। थोडं थंड झाल्यावर पीठ मळून घ्यायचं। मऊसर आणि गुठळीरहित झालं पाहिजे। पीठ मळून घेतल्यानंतर त्या पिठाचे हव्या तेवढ्या आकाराचे समान गोळे करून घ्या। त्या गोळ्यांमध्ये सारण भरून प्रथमतः हाताने मोदकाचा आकार द्या आणि त्यानंतर मोदकाच्या साच्यामधून मोदक तयार करून घ्या। अशा प्रकारे तयार झालेले सर्व मोदक आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा। धन्यवाद।